एकाच्या आमने सामने तर एका बाजूला आदरणीय संजयजी ठाकूर साहेब, आदरणीय राजेंद्रजी मात्रे साहेब यांच्या मालकीची असणारी रियानी एंटरप्राइजेस नावे काढी त्याचे विभक्षक आहेत सुधीरजी ठाकूर साहेब, रोशनजी मात्रे साहेब यांच्या मालकीची असणारी खारकोपर किंग्स. दोन बलाढ्य संघ, अगदी 4 संघ मालक, एका बाजूला 16 गाव 16 संघ. थोडीशी घाई करा, चला विनंती असेल. टाइम लिमिट्स आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला शैलेजी चव्हाण सरांना आपण पाहतोय, सुनीलजी पाटील सर ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये, तर प्रणयजी मात्रे मोराबे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तिसरे ऑफिशियल्स सज्ज होत असताना पाहायला मिळतात. ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना श्रेयश कोळी गव्हाणचा खेळाडू, तर एका बाजूला रणजित पाटील कोपरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन. आपली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन जपली या स्पर्धेने. 5व्या पर्वामध्ये देखील सिल्वर ट्रॉफी, अगदी वेध लागलेत या स्पर्धेचे आणि निश्चितच या ट्रॉफीचे देखील प्रत्येकाला हवीशी वाटणारी ही स्पर्धा. प्रीमियर लीग म्हटलं की आपलं संच चांगलं जुळवणं, अगदी त्याच वेळेला आपला फौजफाटा चांगल्या रीतीने सुसज्जित करणं आणि अगदी त्याच्या जोरावरती आपण अनेक वेळेला प्रीमियर लीगच्या स्पर्धा जिंकत असतो. IPLच्या धर्तीवरती आलेली ही UNPL प्रीमियर लीग आपण पाहतोय. UNPL 2023-24 हा अभूतपूर्व 16. आजचा दिवस सकारात्मक राहिला तो सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी टीमसाठी, कारण जिथे पहिली मॅच त्याने जिंकली आहे 69 बनवत असताना प्रतिस्पर्ध्याला, जिथे नमवण्यामध्ये यशस्वी राहिले. पहिला बॉल ओव्हर फुल टॉस होता, जिथे ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. अगदी प्री प्लॅन नुसार गोलंदाजी प्रीत मात्रेशी पाहायला मिळाल्या. नाव्याकाडेचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पहिला बॉल त्याने ड्रायव्हिंग लेंथवरती टाकला, फुलर लेनचा उजव्या एसीच्या बाहेर, ज्यावरती एक सिंगल घेतली आहे. सिंगलने सुरुवात झाली आहे. सुरुवात तर आजच्या दिवसाची सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी टीमने चांगल्या रीतीने केली. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. उत्तरार्धाची सुरुवात ही त्याच रीतीची पाहायला मिळाली, कारण उत्तरार्धाच्या सुरुवातीला पहिल्या बॉलवरती जिथे आपण एक सिंगल पाहिली होती. अर्थात आजचा दिवस तितकासा इम्पॉर्टंट आणि मजेदार आणि तितकासा रंजकदार राहणार आहे. क्रिकेटचे तारे सितारे, रती महारथी आज पुन्हा एकदा या शेलघरच्या क्रीडांगणावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड विकेटने. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर कट केला, क्षेत्ररक्षक होता. तिथे काय घडतंय, चुकी झाली आहे. पहिला बॉल फेस करत असताना बॅटर जिथे श्रेयश कोळीला एक जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला होता, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक होतात, त्याच्याकडून चुकी झाली आहे. जीवदानही नेहमीच हानिकारक राहतात. रोहित शर्माच्या बॅटमधून 264 धावांची खेळी आली. तुषार परेराने 4 धाब्यावरती झेल सोडला. इतिहास रचला. पंकजी गरज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रणजित पाटीलच्या 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेला कट केलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4. चौकार. एक आकर्षक सुरुवात मिळवून दिली. हाफ ट्रॅकर बॉल कट करण्यामध्ये यशस्वी राहिला आणि हाच नेहमीच कार्यक्रम राहिला या बॅटरचा. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर फटक्यांच्या शोधामध्ये राहत असतो. ज्या त्या वेळेला रूम मिळतो त्या त्या वेळेला मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये रणजित पाटीलला महारत आहे. हाफ ट्रॅकरवरती इनसाइड एज जिथे इनफिल्डला भेदत असताना त्याने चौकार टोकलाय. पुढचा बॉल गोलंदाज प्रीत. यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरला केला. क्लासिकल अंदाजामध्ये परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळालं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. जिथे एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल ड्राईव्ह करत असताना धाव मिळते ती केवळ एक. संघाची धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती आहे. साबत साजेशी आकर्षक सुरुवात इथे संघाला मिळवून दिली आहे. चौकार देखील आला या षटकाच्या दरम्यान. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यावा याच रीतीचे प्रयत्न राहिलेत. ज्ञानेश्वरजी कोळी आणि संदीपजी पाटील साहेब यांचं कौतुक करायला हवं, कारण ज्या पद्धतीची विकेट्स ची आखणी करण्यात येते प्रत्येक दिवसामध्ये आणि अगदी त्याच वेळेला चिंतामणजी वैती साहेब यांचंही कौतुक करायला हवं. जे खेळपट्टीचं सुशोभीकरण असेल, खेळपट्टी चांगल्या रीतीने खेळण्यालायक बनवण्याचं असेल आणि त्यांचं निश्चित कौतुक करत असताना ते जर उपस्थित झाले असेल तर त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. धाव फलकावरती धावा सध्या घडीला 7 पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रीत. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय ज्या ठिकाणी
एक धाव अवेलेबल होती, सिंगल अवेलेबल होती आणि एक चिकी सिंगल इथून अर्जित करण्यात आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये एक सावध सुरुवात पाहायला मिळाली. केवळ 8 धावा धाव फलकावरती आहेत विदाउट लॉस. एक चांगली बॅटिंग लाईनअप असणारा खारकोपर किंग्स या टीमची चांगली सुरुवात झाली आहे. या एक डीजेकडून एक मधुर संगीत. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, कारण एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावांसाठी चालू असणारी जद्दोजहद, धावांसाठी चालू असणारी धाव आटापिटा पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये राहुल कोळी सज्ज झालाय. गणेशपुरी एक्सप्रेस. पहिला बॉल खोलात टाकला चॅनल मध्ये, राईट इन द ब्लॉक होल, सटीक लेंथ लाईन वरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे छोटे प्रेक्षक देखील या ठिकाणी वरती उपस्थित आहेत. गौरांश मनोज नाईक यांची उपस्थिती बामणनगरी ब्लास्टर्ससाठी आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण राहणार, कारण त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी देखील पाहायला मिळते. त्यांना आपण पाहतोय या व्यासपीठावरती. गौरांश मनोज नाईक यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला नटराज स्टाईलने, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले, परंतु ते पडतात. अपुरे धावा मिळतील त्या 4 चौकार. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये धीर धरला, संयम बाळगला आणि आता मात्र स्थिर स्थावर झाल्यानंतर हात खोलू लागलाय लेफ्ट हँडर बॅटर श्रेयस कोळी. चांगल्या रीतीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. गव्हाण गावाला बिलॉंग करतो, परंतु आज त्याला खारकोपर किंग्ससाठी चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. यावेळेला डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय. तकदीरने एक चांगला झेल टिपला आणि मॅच बदलली आहे. तकदीर खेळाडू क्रमांक 1 होईल बाद. राहुल कोहली रिप्ले मध्ये आपण पाहताय. हाफ फ्रॅकर टाकला, उसळी घेणारा हा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स, बॅटचा स्टिकर जवळ लागला आणि एक सहज साधा सोपा झेल तकदीर पाटील ॲज अ कॅप्टन इथे टिपत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कोंडी फोडली आहे, जोडी फोडली आहे. राहुल कोहली गोलंदाजी मार्कवरती आला आणि इथे विकेट मिळवण्यामध्ये विकेट टेकर गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं, त्याने विकेट मिळवून दिली आहे. गणेशपुरीचा आणखीन एक हरुंदरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेट टेकर यासाठी त्याला पाहिलं जातं ना, कारण विकेट मिळवण्यामध्ये तो नेहमीच सक्षम राहिलाय. रणजित पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीला संदेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक गव्हाणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, गव्हाण गावचा खेळाडू बाद झाला. पुढचा खेळाडू देखील गव्हाणचाच मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती या 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टोज ऑन साइडला, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला, केवळ मनगटाच्या साह्याने प्लेसमेंट चांगली होती. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला घेऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय ना, तद्वर मुभा होती दोन्ही बॅटर्सला ही धाव कंप्लीट करण्याची आणि अर्जित करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे 13 धावा धाव फलकावरती आहे. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती एक खेळाडू बाद झाल्यानंतर खारकोपर किंग्स एक मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे. धावांसाठी धाव तुम्हाला करावी लागेल. पुढचा बॉल लोअर फुलटोस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. मायकल होल्डिंगच्या नावावरती एक मोठा विक्रम राहिला. 6,500 चेंडू त्याने टाकले होते, परंतु एकही चेंडू कदापिही त्याने बाईक टाकला नव्हता. इथे अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. तो अर्थातच राहुलच्या माध्यमातून. आजचे दिवस तितकेसे महत्वाचे राहिले यासाठी ना, 1992 साली ना आजच्या दिवशी शेन वॉनने पहिली विकेट घेतली होती. रवी शास्त्रीला त्याने बाद केलं होतं आणि तिथून त्याची सुरुवात झाली. जमेची बाजू ही पहा ना, की तिथे दुसरा सामना ज्या वेळेला तो खेळला त्याच्या नावावरती एकही विकेट नव्हती.
परंतु तदनंतर संघाला त्याला कदापि ड्रॉप केलं नाही. महत्त्वाची बाब ही राहिली, कारण तदनंतर त्याने 708 विकेट घेतले आणि एक मोठा विक्रम रचला होता. आजच्या दिवशी अनेक विक्रम रचले गेले, त्यापैकी हा एक. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 14. खेळाडू बाद झालाय तो एक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल कोळी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राईट समोर विकेटने यावेळेचा कोलवट टप्प्याचा हा चेंडू जिथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चॅनल मध्ये गोलंदाजी केली आहे. सटीक लेंथ अँड लाईन. पहिला बॉल ज्या वेगाने टाकला, किंबहुना फलंदाजांची वैगून ओळखत असताना केली जाणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच रीतीचा हा बॉल देखील पाहायला मिळाला. पहिला बॉल ज्या पद्धतीने वेगाने लेफ्ट हँडर बॅटरसाठी हाताला होता, त्या रीतीची गोलंदाजी पुन्हा एकदा अगदी सुवर्ण मध्ये सापडला या गोलंदाजाला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पुढचा बॉल कोलाने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला. लोअर फुलटोस बनवला, ऑन साईडला केलाय. ऑन ड्राईव्ह करत असताना एक धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकाने पुढे. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. षटक जिथे दुसरं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 7, एकंदरीत बनल्या त्या 15. खेळाडू बाद झाल्यात ते 1-3 षटकांचा खेळ शेष आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना खारकोपर किंग. या ऐकू एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात, मधुर संगीत ऐकू. थैंक यू. इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसले की जरूरत होती है. आज तुम्हाला हा इतिहास रचायचा आहे ना, तर तुमचे हौसले बुलंद असायला हवेत. आत्मविश्वासाने खेळ करायला हवा, कारण या इथे बॅटिंग करत असताना आपण तितकासा आत्मविश्वासाने खेळत असताना संघाला पाहिलेलं नाहीये. गोलंदाजी मार्गपती तिसरे षटक. दयानंद मात्रे यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्गपती दाखल झालेले. अनुभवपूर्ण खेळाडू अजून एक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. जिथे बेलपाड्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी दाखल होत असताना गोलंदाजांनी चांगल्या रीतीची कामगिरी केली आहे. फलंदाजांना सोळो की पळो करून सोडलाय. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. अभिप्रेत राहील षटकार कधी येईल हे पाहणं, कारण या इनिंगमध्ये एकही षटकार अद्याप आलेला नाही आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्यासाठी 25 मिनिटाचा अवधी आहे आणि या अवधीमध्येच आपल्याला पूर्वार्धामधील खेळ कंप्लीट करायचा आहे. याकडे आम्ही लक्ष वेधू. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेचा डावी यष्टी सोडून जाणारा, जिथे कमी गतीने टाकला डावे यष्टीच्या वरून चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू हा फसवा राहिला. पहिला चेंडू ह्या व्हेरिएशनने भरलेला राहिला. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये दयानंद मात्रे यांना फार मोठं यश आलंय. पुढचा बॉल इथे मात्र डाऊन ग्राउंड केलाय. फटका तर चांगला आहे, परंतु एलिव्हेशन तितकंसं मिळतंय देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये वजन धावमेतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो गडाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. रणजित पाटील याच्या बॅटमधून षटकार आलाय. पंकजी गरत कारकोपर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे त्याच्यासाठी असणार आहे. काय स्ट्रोक आलाय पंकजी गरत साहेब. यावेळेला देखील वन्स अगेन अनदर विकेट. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. पंकजी गरज साहेब कारकोपर यांच्याकडून याही षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि पुढेही चालू राहील या बॅटरसाठी. मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मिस टायमिंग राहिला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? मोह आवरता आलेला नाहीये या बॅटर्सला आणि या मोहाचा बळी पडत असताना संघाला दिलाय हा दुसरा धक्का. खेळाडू बाद होत असताना रणजित पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज निर्मिती.
देव माझा ऐकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींचे गीत आलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालाय तो दुसरा प्रतिभावान प्रतिभा संपन्न असा गोलंदाज दयानंद म्हात्रेने इथे यश प्राप्त केलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर फसवा चेंडू टाकला, फ्लाईट दिली आणि त्या मोहाचा बळी राहिला. फलंदाज रणजित पाटील बाद झालाय. त्याच्या बाद होण्याच्या आधी त्याने 19 धावांची खेळी केली विस्फोटक अंदाजामध्ये. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट, तो लावतो पंकजी गरज साहेब यांच्याकडून याही खेळाडूसाठी प्रतीक पाटीलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, नो बॉल आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. पुढचा बॉल हाफ ब्रेकर मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फ्री हिटचा बॉल, त्यावरती इथे धाव मिळेल ती केवळ एक. संघाची धावसंख्या एकाने भर पडत असताना जाऊन पोहोचते धावफलकावरती. धावा आहेत त्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12च्या धावगतीने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत त्या 36 खेळाडू बाद झाले. ते एकंदरीत 2. या ऐकूया एक छोटासा मधुर संगीत. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बसली गावात सुट्टीचा 50चा वाटावारा घाली ते मावऱ्याला ताजा है ताजा. दाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही जे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर. थँक्यू. चं दुसरं नाव उल्वे प्रीमियर लीग. इथे सर्व गुण संपन्न असं आयोजन आहे. तुम्हाला ज्या वेळेला या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे ना, तर तुम्ही केवळ चेहरा या व्यासपीठाकडे वळवा आणि या मधल्या ब्रेकमध्ये या मोठ्या LED स्क्रीनवरती तुम्ही एक छोटंसं गीतही आनंद लुटू शकता. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 36 धावा धावफलकावरती. संघ सुस्थितीमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संघाचा नेता दिशादर्शक तारणहार. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीकला आपण पाहतोय. संजय ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघ मालक आहेत. ऑन साईडला खेळलेला हा स्ट्रोक एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अर्थात जिथे त्यांनी स्वतःचा संघही मैदानाच्या आतमध्ये उतरवला आहे आणि स्वतः ओनर्स मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. मुराद अशी आनंद या बॅटिंगच्या माध्यमातून लुटणारा प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याची टायमिंग अद्भुत आहे आणि तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. कारकोपाचा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती स्लॉटमध्ये होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्लॉक स्वीप, फसवा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. एक अँगल बनवत असताना गोलंदाजीची शैली जर का आपण संजय ठाकूर यांची पाहिली ना, रिप्लेमध्ये आपण पाहतो ऑन ऑफ स्क्रीन एक साइड आर्म ॲक्शन आहे त्यांची आणि एक अँगल बनवून उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटरला कोणतीही मुभा न देता त्यांनी चेंडू हाताळल्यात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन हा चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अभांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद. 11 जिथे करंट रन रेटचा विचार केला तर 11 धावा आल्या त्या 40च्या गतीने 57 बनू शकतील. पुढचा बॉल ऑन साइडला आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येत असताना प्रतीक पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक.
सबसे कातील प्रतीक पाटील. काय षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एक लांब वरचा उंची प्राप्त करणारा षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेला देखील डाऊन ग्राउंड केलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, मॅसिव्ह. वन्स अगेन षटकार. ये छक्काची एंट्री थँक्यू पंकज इगरज साहेब कारकोपर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी प्रतीक पाटीलचे आहे ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खारकोपर किंग साठी आनंदाची बातमी आहे. अर्धशतक संघाचं धावफलकावरती लगावण्यात आलंय. हाफ सेंचुरी कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आहेत. मोठे स्ट्रोक आलेत. अगदी संघाचा महत्वपूर्ण गोलंदाजावरती हल्ले चढवलेत. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला केलाय. उंची जास्त, लांबी कमी, तकदीर चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक बाद होईल, संघाला दिलाय. हा तिसरा धक्का. कर्णधार बाद. सरपंच जी तो चल दिए, अभी गांव की जिम्मेदारी कौन संभालेगा. हा एक प्रश्न चिन्ह. कारण कर्णधार बाद झालाय. संघाचा महत्वाचा खेळाडू पाहतोय स्क्रीनकडे का आपण कशा रीतीने बाद झालो. फटका उंची जास्त गाठली होती. आणि या चांगल्या खेळाडूच्या, गुणवान खेळाडूच्या ज्या या गोष्टी आहेत ना, आपण ज्या काही चुका केला त्याचा अभ्यास करणं महत्वाचं राहतं. परंतु एक छोटे खाणी आक्रमक खेळी केली आणि मॅचचा मोमेंटम चिप केला. 6 बॉलमध्ये कोणी धावांची खेळी, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. प्रतीक पाटील बाद झालाय. कर्णधार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बिपिन पावशे मैदानाच्या आतमध्ये. बहाळचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. संजयजी ठाकूर यांना मिळालेलं यश इथे पथ्यावरती पडेल का हे देखील पाहणं गरजेचं. कारण अनेक वेळेला क्रिकेटमध्ये वन्स ब्रिंग्स टू असं नेहमीच म्हटलं जातं. हा प्रोवर्स नेहमीच वापरला जातो. एक खेळाडू बाद झाला तदनंतर दुसरा खेळाडू लगेचच बाद होत असताना पाहायला मिळालाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये बाकीतही केवळ स्वप्न रंजक असतात. पुढचा बॉल. यावेळेला देखील एक्सा कव्हर राखेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक खेळाडू होईल इथे बाद. शेवटच्या 2 बॉलवरती 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. संजय ठाकूर यांना 4 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती आहेत. गोल्डन डकचा शिकार राहिला बिपिन पावशे, जो तंबूच्या आतल्याला परतत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्युशन चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. डाव्या दिशेने जात असताना नयन कोळी यांचं कौतुक करणं तितकंसं गरजेचं राहील. कारण आपण जिथे एक चांगल्या रीतीचा झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. डाव्या बाजूला जात असताना आपली आउटफील्डमध्ये फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कॉर्डिनेशन, जिगर, चपळता या साऱ्या गोष्टी जुळून आणत असताना एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. या लाईन्स, या झेलसाठी आपण इतकंच म्हणू शकतो ना की जुळून आल्या त्या रेशीम गाठी आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून फिनिश करण्यात येत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक आयुष गोंधळी यांना पाचारण करण्यात आलंय. कुपरचा अजून एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. प्रतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. डेथ ऑर्डर मध्ये त्याला डाऊन डी ऑर्डर मध्ये बॅटिंगसाठी पाठवण्यात आलंय. कशा दाटणीची तो बॅटिंग करेल. पुढचा बॉल. पहिला चेंडू वळण घेणारा, डाव्या यष्टीवरती टाकला, वळण प्राप्त झालं, कट केला, आतमध्ये आणला चेंडूला. अगदी चांगल्या गतीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली ऍक्शन आहे आयुष गोंधळीची. आणि अगदी आपण पाहिलं ना तर जिथे फलंदाजांना नामोहरण करण्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साइडला दर्जेदार स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ ड्राव होईल सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. गणपती देवा. बॉडीला पूर्ण स्ट्रेच केलं. फुलर लेनचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि अगदी लांब लचक
चेंडूला षटकारासाठी धाडलं. 5 बॉल आणि 9 धावसंख्येवरती संदेश कोळी नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या अब तक 56. 4 खेळाडू बाद. पुढचा बॉल गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच लेनवरती पुन्हा एकदा रिझल्ट सेम. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. मोठी फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 षटकार आले. संघाला आवश्यकता होती आणि आवश्यकतेनुसार बॅटिंग करत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. जहां मॅटर बडे होते ना वहां संदेश कोळी खडे होते. हातून चेंडू निसटलाय. पंचांचा निर्णय येईल. डेड बॉल मृत चेंडू इथे घोषित करण्यात आलाय. शैलीजी चव्हाण सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. त्यांची जी देहबोली आहे ना अगदी त्याच वेळेला एखादा क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे अपील करण्याच्या आधी अनेक वेळेला विचार करतो. पुढचा बॉल कमी गतीने रिझल्ट सेम. ऑन साइडला मोठा फटका. टोले जंग फटकेबाजी. लांब 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 लचक षटकार. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय. चार बॉल वरती 4 षटकार. 8 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिलाय. संदेश कोळी 8 बॉल आणि 27 वरती तो नॉट आउट खेळतोय. आयुष गोंधळीवरती मोठे स्ट्रोक केले. शेवटचा बॉल पूर्वार्धातील धावफलकावरती 74 आहेत. 74 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा बॉल यावेळेला देखील 5वा बॉल आणि त्यावरतीही पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. एंटरटेनचा तडका देणारा संदेश कोळी नॉट आउट राहिला. 5 बॉल मध्ये 5 षटकार या पठ्ठ्याने ठोकल्यात. त्याच्यासाठी टाळ्या होत्यात. एक नवा कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलाय. UNPL मध्ये नवा कीर्तिमान प्रस्थापित. या आपण हायलाइट्स पाहूया या 5 षटकारांची. ऑन स्क्रीन 9 बॉल 33 धावांची खेळी. 366 चा स्ट्राईक रेट. आपण हायलाइट्स पाहूया हे कसे होते. 5 बॉल वरती 5 षटकार. महत्वपूर्ण राहणार हा खेळ कारण संदेश कोळीसाठी आपण मारलेले हे षटकार पाहणं तितकेसे महत्वाचं राहणार आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या. त्या तब्बल 80-81चं लक्ष या स्पर्धेतला आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आपण स्क्रीनवरती पाहतोय. पहिला बॉल हा पहिला षटकार होता. पुढ्यात टाकला. ऑन साइडला पाठवला. फ्लाइट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संदेश कोळीचा दुसरा षटकार आपण ऑन स्क्रीन पाहतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली. पुढचा बॉल 5 शफल झाला. ऑन साइड वरती असलेला डाव्या यशीवरची या बॉलला त्याने ऑन साइडला पाठवला. तिसरा षटकार आपण पाहतोय. हा बॉल देखील पाठी टाकला होता. मागे ठेवली होती लेंथ परंतु त्यालाही ऑन साइडला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. 3 विविध तऱ्हेने चेंडू आणि त्यावरती 3 षटकार चांगल्या रीतीने. पुढचा चौथा षटकार आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून राईज होणाऱ्या बॉलला ऑन साइडला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. 5वा षटकार अर्थात शेवटच्या बॉलवरती एक चांगल्या दर्जाचं उच्च कोटीचं परफॉर्मन्स पाहायला मिळालंय. पूर्वार्धाचा केस संपला. 80 बनल्यात. 81चा आहे ते टार्गेट. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. आवाजामध्ये करूयात बदल. रायगड समालोचन क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदरणीय दीपकजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि जिथे आपण काही विशेष सन्मान घेत आहोत. स्वागत केलं जाईल या मंचावर सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचं. मी विनंती करतोय राजेंद्र पाटील साहेब आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे उल्वे नोड प्रीमियर लीगमध्ये. अमरजी कडू यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्रजी पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं.
आणि यानंतर मात्र स्वागत केलं जाईल ते देवेंद्रजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती मी करतोय अमरजी कडू यांना की आपण देवेंद्रजी भोईर यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावं. दोनही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे UNPL मध्ये. उत्तरार्धाकडे रिहानी एंटरप्राइजेस न्हावेकाडी आणि खारकोपर किंग्स तेजसजी मात्रे यांच्यासाठी ही माहिती. धावफलकावर तब्बल 80 धावा उभारल्यात. मोठं टार्गेट सेट करण्यात आलं आहे. ते खारकोपर किंग्ज या टीमकडून खऱ्या अर्थानं किंग्ज शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाला. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार आणि 5 षटकारांच्या सहाय्यानं तब्बल 30 धावांचं षटक. मात्र आयुष गोंधळी हे षटक विसरायला आवडेल त्याला, कारण चौथ्या षटकापर्यंत परिस्थिती काही अंशी का होईना बरी होती, परंतु शेवटच्या षटकानं मात्र संपूर्णपणे गोंधळ घातला तो रिहानी एंटरप्राइजेस न्हावेकाडी या टीमसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रिहानी एंटरप्राइजेस न्हावेकाडी टीमकडून तकदीर पाटील आणि शुभम पाटील अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एक्क्याऐंशी धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि या UNPL 5व्या पर्वामधील ही सर्वोत्तम धावसंख्या. कारण काल आपण 79 पाहिल्या होत्या, आज 80 धावा झाल्यात. परंतु पाहूया 80 धावांना पाठलाग करत असताना तकदीर पाटील आणि शुभम पाटील बामणडोंगरीची मोस्ट फेवरेट जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. दोनही मातब्बर फलंदाज आहेत, परंतु चॅलेंज असेल. प्रतीक पाटील पहिलं षटक टाकतोय, कॅप्टन आहे त्या टीमचे खारकोपर किंग्ज. खारकोपर किंग्ज म्हटला की अगदी सुधीरजी ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे रोशनजी मात्रे गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन तकदीर पाटील, अर्थातच रिहानी एंटरप्राइजेस न्हावेकाडी संजय शेठ ठाकूर, राजेंद्रजी मात्रे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज शुभम पाटील ऑन अ स्ट्राईक नाव. चिकू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन कडे येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव फलकावर रिहानी एंटरप्राइजेस न्हावेकाडी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना शुभम पाटील, तकदीर पाटील या दोन्ही फलंदाजांना मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन पहिली 3-1 षटकं तरी खेळावं लागेल, धावा कुटाव्या लागतील, एक प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. आणि जर हे दोन खेळाडू राहिले शेवटपर्यंत तर या मॅचचा रिझल्ट सुद्धा त्यांच्या बाजूनं वळवू शकतात, एवढं टॅलेंट मात्र दोघांकडे सुद्धा आहे. संपूर्णपणे दारोमदार पाहायला गेलं तर या संपूर्ण न्हावेकाडी संघाची या दोन फलंदाजांवर आहे. तदनंतर सुद्धा चांगले बॅटर आहेत या टीममध्ये.
ओ बॅकफुटला जाऊन कट फ्लाइंग स्लिपला सगळ्यात मोठा हादरा. तकदीर पाटील डिपार्ट ऑन 0. भोपळाही फोडू दिला नाहीये. प्रतीक पाटीलच्या या स्पिन गोलंदाजीनं मात्र शिकार केले आणि आता मात्र धाबे दणाणले असतील ते रिहान इंटरप्राइजेस नावेकाडी टीमचे पहिली विकेट 1 या धावसंख्येवर. ही गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळेल. प्रतीक पाटील म्हटला की तुम्हाला लेग स्पिन ऑफ स्पिन गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते आणि त्याच्यामध्येच अगदी तकदीरला माहिती होतं फर्स्ट स्लिप आहे त्या ठिकाणी आणि अगदी शेवटच्या क्षणाला कटकणाचा प्रयत्न मात्र झाला आणि तिथे मात्र एज लागली आणि सरळ फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये हा चेंडू विसावत असताना मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. चांगला झेल त्या ठिकाणी पंकज घरतकरवी. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येतो इन ॲट नंबर 3. गोलंदाज तयार प्रतीक. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला स्विंग होत होता. थोडासा ऑफस्टंप पासून लाईन आपण पाहिली तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांपासून करतोय तो प्रतीक पाटील. दयानंद म्हात्रे आलेत, बेलपाड्याचे फलंदाज आहेत. तिसऱ्या स्थानावर मात्र बढती देण्यात आले. इथे प्रतीक पाटीलची गोलंदाजी फेस करायची आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. फ्लायटेड डिलिव्हरी समोर मारला यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरतून दयानंद यांच्या बॅटमधून निघतोय एक दमदार फटका षटकार. होती या चेंडूला आपण पाहिलं तर प्रतीक पाटीलला लेग ब्रेक सातत्यानं हाताळत असतो परंतु हा थोडा फ्लायटेड होता अगेन्स्ट द स्पिन. मी तर म्हणाल लॉफ्ट केला यावेळेस मात्र दयानंद यांनी षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 7 या आकड्यावर. परंतु तकदीर पाटीलचं शून्यावर बाद होणं हे संघाला परवडणारं असेल का याकडे सुद्धा लक्ष असेल सगळ्यांचंच. 81 धावांचा भलामोठा डोंगर मात्र पार करायचा आणि अशा सिच्युएशनला मात्र पहिला धक्का सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंप लाईनवर. इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला. बीट करत गेलाय. खरं तर रूम त्या ठिकाणी बनवता आला असता, थोडासा वेट करून खेळता आला असता परंतु इथे निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रतीक पाटीलला धावा दिल्यात आपल्या ओव्हरमध्ये त्या फक्त 7. 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या रिहान एंटरप्राइजेस नावेकाडी टीमची. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर निखिल खोत येतोय. बामणडोंगरी गावचा खेळाडू. समोर सुद्धा बामणडोंगरी गावचा फलंदाज शुभम पाटील. ही लढाई मात्र इंटरेस्टिंग असेल. ही लढाई पाहायला मात्र प्रेक्षकांना जरूर आवडेल. एकाच संघामधून खेळणारे 2 खेळाडू मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून समोरासमोर आलेत. अनिकेत पाटील शिवाजीनगर यांच्याकडून एक पारितोषिक घेते निखिल खोतसाठी. विकेट हॅट्रिकला 5000 आणि प्रत्येक विकेटला 1000. फुल टॉस होता. चिकून वळवलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. जाईल चेंडू सीमा पार. या पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. षटकार. खराब चेंडू होता. यावेळेस मात्र निखिल कोचची लाईन सुद्धा खराब होती. लेग स्टंपवर फुल टॉस केला होता. नाही सोडणार. इथे या फलंदाजाला संधी दिली तर मात्र एखादी लॉंग इनिंग सुद्धा तो खेळू शकतो आणि कारण तकदीर पाटील बाद झालाय. जबाबदारी मात्र फार मोठी वाढले
ती शुभम पाटीलची, कारण मोठी टार्गेट सेट करण्यात आले आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हटलं तर शेवटपर्यंत आता मात्र चिकूला मैदानामध्ये मात्र तळ ठोकावा लागेल. निखिल खोत पुन्हा एकदा राऊंड स्टम्प्सनं अकू टप्प्याचा बॉल, इथे मात्र फटका फसलाय. बिपिन पावशे मिडॉनला उभा आहे, शुभम पाटील बाद. सलामी वीरांची जोडी मात्र फोडली जाते. पहिल्यांदा तकदीर शून्यावर आणि आता मात्र चिकू 7 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. सलामी वीरांचं योगदान नाहीये. 81 धावांचा पाठलाग करत असताना आणि इथं संघ अडचणीमध्ये सापडलाय. तकदीर शून्यावर शुभम पाटीलची विकेट महत्वपूर्ण निखिल खोतनं घेतले, त्याचा सहकारी. परंतु निखिल खोतसाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिकेतजी पाटील शिवाजीनगर यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5000 रुपये. हे 1000 रुपये मात्र त्याने मिळवलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित ठाकूर. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. रिहानी एंटरप्राइजेस नाव एखादी टीमची सावरावं लागेल, एखादी भागीदारी मात्र इथे हवी आहे. रणजित ठाकूर आलाय, आणखीन एक बामणडोंगरी गावचा खेळाडू. समोर सुद्धा बामणडोंगरी गावचा गोलंदाज एम भाई मंदारजी भगत यांचे या ठिकाणी आगमन. गोल्डन मानशेलगर गावचे निखिल खोत तयार. चला स्पीडअप करा. 8 मिनिटं आणि 12 सेकंद झालेत. सोडून दिला होता हा चेंडू, ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचतोय तो आतापर्यंत 14 वर 2 अशी नाजूक अवस्था मात्र पाहायला मिळते. ती रिहानी एंटरप्राइजेस नाव एखादी टीमची बाहेर काढावं लागेल. बघाशी ज्या पद्धतीनं मात्र शेवटच्या षटकामध्ये 30 आल्या. ड्राईव्ह केला, इकडे मिडॉनला वेगाना बिपिन आला होता, स्टॉप जरूर केलाय परंतु सिंगल मात्र नाही रोखू शकणार. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल 15 वर 15. संदेश कोळी गव्हाणचा आज मात्र पेटून उठला होता. लगातार 5 षटकार मारले ते आयुष गोंधळीला. पहिला चेंडू डॉट गेला होता आणि त्या ज्या लईमध्ये होता, एखादं षटक मिळालं असतं तर 100च्या पुढे नेली असती धावसंख्या. सोडून दिला हा बॉल, कदाचित ऑफ ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, इन स्विंग पाहायला मिळाला आणि इथे मात्र निखिल खोतचा हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. प्रयत्न करावे लागतील. वाईट बॉलवर एखादी धाव मिळवण्यापेक्षा मी तर म्हणेन एखादा मोठा स्ट्रोक खेळणं केव्हाही चांगलं. कारण इथे मॅच आपण पाहिली तर ज्या पद्धतीनं आहे, चौकार षटकारांची आतषबाजी मात्र करावी लागणार आहे. गोलंदाज सय्या. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे स्टॉप केला. इथे मात्र डेंजर एंडला धावतोय. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. पाहूया इथून मात्र तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते या निर्णयासाठी. थर्ड अंपायर जावेद फरीद सर कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पीटीसी लाईव्हची टीम वर्क करते त्यासाठी. परंतु पाहूया स्ट्रायकर एंडला मात्र धावत होता तो रणजित ठाकूर आणि हा फलंदाज जर बाद असेल तर मात्र पाहायला गेलं तर स्मशान शांतता पसरेल रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाच्या गोट्यामध्ये आणि तेच होईल. रणजित ठाकूर बाद होतोय. तिसरा हादरा इथून मात्र बसलाय टीम नावेकाडीला. म्हात्रे साहेब नाभा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहू शकता रिप्ले मधून डायरेक्ट हिट, बरा शॉट होता. पीटीसी लाईव्हचं आपण खरं तर धन्यवाद देऊया त्यांना, खूप चांगलं वर्क करत असताना या स्पर्धेसाठी. निखिल खोत जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर षटकार, फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र कटकडाचा प्रयत्न मात्र झालाय. पंचांनी इशारा दिला, इट्स अ नो बॉल कॉल. वेस्ट राईट नो बॉल मात्र येतोय.
इथे बऱ्याच वेळेला एखादा नो बॉल पडत असताना त्याच्यावर बाउंड्री आली आणि फ्री हिटवर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर मात्र धावा पटकन वाढतात, परंतु बऱ्याच वेळेला नो बॉल पडतो आणि तदनंतर मात्र आपल्याला पश्चाताप होतो की माझ्या बॅटला कनेक्टच झाला नाही. फ्रीटचा बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय. व्यासपीठाला सलामी देणारा हा बुलंदी षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला तो राहुल कोळीच्या बॅटमधून. विस्फोटक फलंदाज आहे राहुल कोळी. बऱ्याच वेळेला गणेशपुरी संघासाठी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सामने येतात ना, 2 बॉल 12, 1 बॉल 6 किंवा शेवटच्या षटकामध्ये 17, 18, 20 धावा, तेव्हा बऱ्याच वेळेला मात्र या फलंदाजांना सामने जिंकून दिलेत. इथे लक्ष थोडं मोठं आहे. आत्तापर्यंत 11 मिनिटं आणि 37 सेकंदाचा खेळ संपलाय. मिनिटं झालेत, त्यामुळं 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत, अन्यथा एका खेळाडूला तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. इथून तुमच्याकडे 8.5 मिनिटं आहेत. खारकोपर किंग्स फक्त 8.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, अन्यथा अनाउन्समेंट आम्ही करूच टाइम झाल्यानंतर. संदेश कोळी येतोय. यावेळेचा हा फटका पहा, समोर अगदी पॉइंटला बिस्क्यूट झाला होता आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीन एक सफलता मात्र दयानंद मात्रे, एक षटकारानं मात्र सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर मात्र त्याच 6 धावा काढून मात्र तो तंबूमध्ये दाखल होतोय. 4था हादरा इथे बसलाय तो रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीमला. प्रीमियर लीग, बुलवेनोट प्रीमियर लीग, बुलवेनोट प्रीमियर लीग, बुलवेनोट प्रीमियर लीग. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 आयुष गोंधळी येतोय आणि समोर संदेश कोळी आहे. तर संदेश कोळीनं खरं तर आयुष गोंधळीवर 5 षटकार मारले होते. इथे संदेश कोळीचा सुद्धा पहिला चेंडू निर्धाव आलाय, आयुषचा सुद्धा पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि तदनंतर मात्र 5 षटकार. हे 2 खेळाडू आता मात्र आमने सामने आहेत. याच मॅच मध्ये मात्र परतफेड केली जाणार का, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना अशा मॅचेस ही लढाई पाहायला मात्र नक्कीच आवडेल. पाहूया काय घडतंय. संघ संकटामध्ये सापडलाय सध्याच्या घडीला रिहानी एंटरप्राइजेस. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र स्क्वेअर लेग अंपायरला वाकावं लागलं खाली. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना आयुष गोंधळी कोपरचा फलंदाज आहे. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 24 या आकड्यावर 24 रन्स. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं खारकोपर किंगच्या फक्त 15 धावा होत्या. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र थोडंसं खालून खेळलाय. स्क्वेअर लेग कडे सिंगल येते, एकेरी धाव. संदेश कोळीनं मात्र मी तर म्हणेन या मॅच मध्ये पूर्णतः मजबूत केलंय ते खारकोपर किंग्सला. एवढी विस्फोटकता शेवटच्या षटकामध्ये क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकार मात्र, आणि या 5 षटकारानंच मी तर म्हणेन पूर्णपणे सामना फिरला. इथे प्रयत्न करायला काय हरकत आहेत, परंतु मुख्य फलंदाज बाद झालेत. इथे पहा, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा कळलाच नाही आणि वळवतोय चेंडूला संदेश कोळी. चांगले व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमधून आणि जसे जसे निर्धाव चेंडू येतील ना तसं तसा हा सामना मात्र बराच दूर जाईल रिहानी एंटरप्राइजेस कडून. शॉट ऑफ लेन्स इथे मात्र रिवर्स खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू मात्र टाकत असताना आता संदेश कोळी. ओव्हर द स्टंप्सनं पुन्हा एकदा सज्ज. शॉट ऑफ लेंथ होता, आखूड टप्प्याचा बॉल पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, तितकंही टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये, त्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीयेत. सिंगल रन येते एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 26 लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज गमावलेत आतापर्यंत आणि धाव फलकावर आफ्टर द एंड ऑफ 3rd ओव्हर 26. 55 धावांची गरज आहे इथून जिंकण्यासाठी. 12 बॉल शिल्लक आहेत.
फार मोठं टार्गेट. शेवटच्या षटकामध्ये 30 दिल्या होत्या, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 14, म्हणजे शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 44. म्हणजेच काय, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या होत्या, ज्या दयानंद मात्रे यांच्यावर मात्र हल्ला चढवला होता. 21 धावा त्यांना खर्च कराव्या लागल्या होत्या. इथे थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान, कारण तकदीर पाटील जर खेळपट्टीवर असता, शुभम खेळपट्टीवर असता, वेगळं चित्र नक्कीच, संघर्ष तर नक्कीच पाहायला मिळाला असता. मॅच सुद्धा शेवटपर्यंत पाहायला मिळाली असती. परंतु इथं 12-55 म्हटलं तर फार मोठा संघर्ष आहे. परंतु असं यार हर्ष मसाय, पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा दमदार फटका राहुलच्या बॅट मधून येतोय. षटकार. पहिलाच बॉलवर मात्र स्वागत केले तो हर्ष मसायचं. बॅकफुटला जाऊन पुल केलाय मिड विकेटकडे. सिंगल मिळेल फक्त. एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. खारकोपर किंग्स थोडेसे खुशीमध्ये असतील संघमालक सुधीर शेठ ठाकूर, रोशन शेठ मात्रे. मॅच संपल्यानंतर नक्कीच आनंद त्यांच्याकडून साजरा कदाचित केला जाऊ शकतो. पाहूया, मॅच अजून बाकी आहे. लो फुल टॉस बॉल अडब्या बॅट ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलंय या चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. आयुष गोंधळीच्या बॅटमधून षटकार. नाही कम कोणाला घाबरत नाही. साईड हिरो आहे यो वन साईड हिरो. षटकार आलाय आयुष गोंधळीच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 39 या आकड्यावर. प्रयत्न केले जातात दोनही फलंदाजांकडून सध्याच्या घडीला. हर 6 बॉल बॅक टू द बॉल स्ट्रायू. इथून मात्र मिडॉन कडे जात असताना बिपिन येतोय. एकच जावेल. सिंगल रन 40 जावा आतापर्यंत धाव फलकावर. सेकंड मॅच इन प्रोग्रेस. पहिली मॅच मात्र जिंकली सिद्धार्थ अँड गोल्डी बामनडोंगरी टीमनं. दुसरी मॅच खारकोपर किंग्ज इथे विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय. लो फुल टॉस बॉल वळवल्या ऑन साइडला मिड विकेटकडे. सिंगल मिळेल. एकच जाव. आता मात्र पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फी लढत जरूर पाहायला मिळते. सलामीवीरांचा खेळ होणं फार गरजेचं होतं या मॅचमध्ये, कारण दोनही विस्फोटक, दोनही लॉंग इनिंग स्पेशालिस्ट आहेत. आणि त्यांना झटपट बाद झाल्यानंतर मात्र खारकोपर किंग्सनं जल्लोष केला होता. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. झेल सुटलाय त्या ठिकाणी. संदेश. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 बाद 42. 6 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 39 धावांची आवश्यकता. उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग. चला, नेक्स्ट मॅच असेल प्रदीप स्मृती नावा टीमचे कॅप्टन. आपण स्टेजवर या. आणि त्यांच्या विरोधामध्ये खारकोपर किंग्स. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खारकोपर किंग्सला पुन्हा खेळायचं आहे. आणि त्यानंतर सिद्धार्थ आणि गोल्डी बामनडोंगरीची मॅच असेल. फ्रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी. आणखीन एक मी तर म्हणेन मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे बामनडोंगरी विरुद्ध बामनडोंगरी ते खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील त्याही मॅचमध्ये. पंकज घरत येतोय. जावळ्याचा गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याच्यावर चांगली चपराक पाहायला मिळते. पुलचा फटका. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. आयुष गोंधळी प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी रात्र राहिलेली नाहीये. समोर मारलाय. वाडे शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार आयुष गोंधळीच्या बॅटमधून. टेकडीवर जाऊन पडलाय हा चेंडू. एवढा जोरात मारलाय
तो आयुष गोंधळीनं धावसंख्या मात्र 52 वर अर्धशतक. पुन्हा एकदा त्याच दिशेनं काउफेस पाहूया क्लिअर होतोय का. शेवटच्या क्षणाला मात्र प्रतीक त्या ठिकाणी चांगला झेल. चढू काही कालचा झेल थोडासा आठवला होता. बाच फिरवली होती ऋतिकच्या झेलनं, परंतु इथे मात्र चांगला फटका, परंतु जास्त उंच गेला आणि आयुष गोंधळीचे प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अपुरा राहिलाय. 52 वर 5 निम्मा संघ गारद होतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 29 धावांची आवश्यकता. युपी वाले याबाबतचा हा चेंडू ऑप्शन लाईनवरचा टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय तो सरळ बाहेर निघत यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यातल्या औपचारिकता फक्त बाकी आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना आमचे मॅच ऑफिशियल्स हलक्या हातानं स्टीअर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता माहिती आहे त्यांना की ते प्रयत्न करून सुद्धा फायदा नाही आहे, त्यामुळं फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट होते. नेक्स्ट मॅच प्रदीप स्मृती नामा टीमचा कॅप्टन आपण या. समोर हा फटका सजवलाय पाहूया, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. फटक्यात तेवढाही दम नव्हता आणि अशा पद्धतीनं पहिली मॅच मात्र मोठ्या फरकानं जिंकले. खारकोपर किंग्स संघानं मात्र विजयी सलामी दिले. उल्वा नोड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये अभिनंदन प्रतीक पाटील, अभिनंदन खारकोपर किंग्स टीम, अभिनंदन टीम ओनर सुधीर शेठ ठाकूर, रोशन शेठ मात्रे, मनपूर्वक अभिनंदन. आणि खारकोपर किंग्सच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण तातडीनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल खारकोपर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रदीप स्मृती नाबा, कॅप्टन मीत पाटील, रवींद्रजी पाटील साहेब, कैलासजी पाटील साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ प्रदीप स्मृती नाबा आणि खारकोपर किंग्स. चला कॅप्टन आपण या, जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. या संपूर्ण मॅचचा नक्षा ज्यानं बदलवला. 9 बॉलमध्ये सलग 5 षटकार ठोकत 33 धावांची विस्फोटक खेळी करणारा संदेश कोळी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल.